राम राम शेतकरी मित्रो, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत 12 पात्री यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. हे बघा जमीन कशी मौज झाली, कशानं ऊन घेऊन घेऊन कशी सुपर झाली. काय काय असतं ना, ऊन तपलं जास्त, पण जमिनीचं तेवढंच हे ढेकळं वगैरे आहे की नाही, याच्यामध्ये जे असे मुरले, याच्यामध्ये कसं जे बुरशी गिरशी होती ते उन्हानंच खतम होते. आता आपण नागरडी वखर काय ते रोटर फिटर मारून कसं असे आता ढेकळं भुसभुस झाले म्हणजे ऊन जेवढं खाईल तेवढे भुसभुस ढेकळं होतात. हे ढेकळं भुसभुस झाले, पुन्हा रोटर मारलं, बारीक होऊन गेलं. जे भुसभुस झाल्याच्या नंतर जमीन आता कडक आली, ती आपली कडक होती. त्याच्यामध्ये कडक असल्यामुळं तेवढा काय माल वाटत नाही. जमीन भुसभुस झाली पाहिजे. जमीन भुसभुस झाली, नागरडी वखरडी केल्यामुळं आता फक्त पाण्याची वाट आहे. पहिल्या पाणी पडलं की बस याला पेरायचं किंवा लावायचं, सोयाबीन पेरायचं किंवा सरकी लावायची, दोन्हीपैकी एक करायचं आणि रेडी, आपलं काम खतम. शेती करणं जोक नाही.